नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी रेस्टॉरंट स्टाईल सांबर आणि कोकोनट चटणी। खूपच सोप्या पद्धतीने होते पण खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। चला तर मग वेळ न वाया घालवता ह्या रेसिपी कशा बनतात ते बघूया। सांबर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवू आणि त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवूया। आणि जोवर आपली डाळ भिजते आहे तोवर आपण सांबर मसाला तयार करून घेऊ। पण हा सांबर मसाला आहे हा मी रेडीमेड वापरणार नाही, तर हा सांबर मसाला घरी कसा बनवतात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। फ्रेश आणि ओला सांबर मसाला, त्यामुळे सांबरची चव खूपच छान लागते पॅकेटच्या सांबरपेक्षा। नाही तर तुम्हाला असा मसाला नसल बनवायचा तर मार्केटमध्येही इझिली पॅकेट अवेलेबल असतात, तुम्ही तो टाकला तरी चालेल। सांबर मसाला बनवण्यासाठी मी इथे 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 छोटे चमचे उडीद डाळ घेतलेली आहे, 1 छोटा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण त्याने सांबरला एक घट्टसरपणा येतो आणि एक रिचनेस येतो। त्याचबरोबर खोबऱ्याचे काही काप आहे, ओल्या खोबऱ्याचे काही काप आहे, काही काळी मिरी आहे, 3 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, काही कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला मेथी लागणार आहे आणि अर्धा चमचा हिंग लागणार आहे। तर चला आपण हा मसाला कसा बनवायचा ते बघून घेऊया। आता गॅसवर सर्वात प्रथम मसाला भाजण्यासाठी एक पॅन ठेवला आणि त्यात 2 छोटे चमचे आपण तेल टाकून घेतलं। सर्वात प्रथम त्यात हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया आणि एखादा मिनिट छानपैकी खरपूस भाजून घेऊया। त्यानंतर त्यात उडीद डाळ टाकून घेऊया आणि असं तेलात भाजल्याने मसाला ना खूप खमंग लागतो, सांबरसुद्धा खूप चवदार लागतं। उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ भाजली की त्यातच तांदूळ टाकून घेऊया। त्याचबरोबर त्यात काळी मिरी, जिरे आणि धणे टाकून घेऊ आणि यांचा मंद मंद सुगंध येईपर्यंत मसाला छानपैकी खरपूस असा भाजून घेऊया। आणि हो, तुम्हाला जर हा मसाला जास्त क्वांटिटीत बनवायचा असेल आणि स्टोअर करून ठेवायचा असेल तर तेल न टाकता हा असा सुका भाजला ना तरीच चालेल। आता धण्या जिऱ्यांचा छान असा खमंग वास सुटला की त्यात सुक्या मिरच्या टाकून घेऊ। त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे काप टाकून घेऊ आणि जास्त दिवस टिकवायचाही असेल ना तर त्यात मग ओलं खोबरं टाकायचं नाही, हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर त्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून घेऊया आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट मसाला छानपैकी भाजला की आता त्यात पाव चमचा हिंग टाकूया। हिंग टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा, कारण पॅन गरम आहे, मसाले गरम आहे, त्यामुळे हिंग पण त्यामध्ये छानपैकी मिक्स होऊन जाईल आणि त्याचा मंद मंद असं सुगंध येईल। आता मसाला भाजून झालेला आहे। मसाला भाजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटातच संपूर्ण मसाला भाजून होतो। हा पूर्णपणे आता थंड करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरला लावून थोडंसं पाणी टाकून आपण ह्याचं एक ओलसर वाटण तयार करून घेऊ आणि असा ताजा मसाला ना खूप छान लागतो। तुम्ही एकदा असा ताजा मसाला नक्कीच करून बघा, सांबरची चव वाढेल। पण तुम्हाला जर मी आधीच सांगितलंय 2 ते 3 महिने स्टोअर करायचा असेल ना, तेल न टाकता असाच कोरडा मसाला वाटून त्याची पावडरही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। आपला मसाला वाटून झालेला आहे। आता डाळ शिजवून घेऊया। डाळ भिजवूनही अर्धा तास झाला, तर कुकरला डाळ लावून घेऊया आणि त्यात पाणी टाकून घेऊया, म्हणजे डाळीचे आपण तिप्पट पाणी टाकूया। सांबर थोडंसं पातळच असतं। डाळ थोडीशी उकळली ना की यावरती जो सफेद फेस आलेला असतो तो आपण काढून टाकूया। याने सांबरची चव तर वाटतेच, पण ह्या सफेद फेसामुळे ना शरीराला त्रासही होतो, म्हणून जितकं शक्य असेल तेवढी काढून टाकायची। त्यानंतर आता डाळीमध्ये आपण हळद टाकूया। अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेतली। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान अशी मऊसर डाळ शिजवून घेऊया। म्हणजे कुकरच्या मी जवळजवळ 4 शिट्ट्या काढून डाळ मऊसर शिजवून घेणार आहे। त्यानंतर डाळ घोटून घेणार आहे। आपली डाळ शिजून झालेली आहे आणि डाळ घोटूनही झालेली आहे, तर त्याच कुकरमध्ये
मी 1 छोटा चमचा तेल टाकून घेतलं। सांबार बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करत नाही। आता तेल थोडंसं गरम झालं की मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा आणि बारीक चिरून घेतलेला आहे, तो थोडासा एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया। किंवा तुमच्याजवळ जर सांबार अनियन म्हणजे ते छोटे कांदे असतात ना, ते असेल ते टाकलेत तरी चालेल। मग जवळ नव्हते म्हणून मी आपला रेग्युलर जो रोजच्या वापरातला असतो ना, तोच कांदा टाकला। कांदा एखादा मिनिटभर परतला की यात आपण आता भोपळा टाकून घेऊया। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात, म्हणजे मी जसं भोपळा, लाल डांगर वगैरे घेतलेला आहे आणि शेवगा असेल तर शेवगा नक्कीच टाका। पण सर्व भाज्या ह्या माइल्ड फ्लेवरच्या, म्हणजे जास्त उग्र किंवा कडवट भाज्यात नको। वांगे टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता। आता ह्या 2 ते 3 मिनिट आपण भाज्या छानपैकी कांद्याबरोबर परतून घेऊया। इथे मी 2 मीडियम टोमॅटो घेतलेले होते, ते सुद्धा मोठे काप करून यात टाकून घेतले। आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकताना मात्र लक्षात ठेवा, आपण डाळ शिजताना सुद्धा त्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसारच टाका। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतले, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली। सांबार जास्त तिखट नसतं आणि हे मसाले सुद्धा यामध्ये एखादा मिनिटभर छानपैकी परतवून घेऊया, म्हणजे लाल मिरची आणि हळद। भाज्या छानपैकी तेलामध्ये परतल्या गेल्या ना की यात जे वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण टाकून घेऊया आणि वाटणामध्ये ह्या भाज्या 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घेऊया। मसाल्यामध्ये भाज्या परतल्या गेल्या की यात आपण पाणी सोडूया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांडं मसाला लागलेला होता ना, ते पाणी यात ओतून घेतलं। तुम्हाला सांबार किती बनवायचं त्यानुसार तुम्ही आता यात पाणी टाकू शकता आणि भाज्या एक 4 ते 5 मिनिट छानपैकी ह्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया। छानपैकी भाजीला उकळ आली की यात शिजवून ठेवलेली आणि घोटून घेतलेली डाळ टाकून घेऊया आणि डाळ चांगली 10 ते 15 मिनिट आता भाज्यांबरोबर शिजवून घ्यायची। त्याचबरोबर एक लिंबाच्या आकाराची चिंच मी भिजत ठेवलेली होती, तिचा कोळ आपण त्यात टाकलेला आहे आणि सांबार थोडंसं आंबट, गोड आणि तिखट असतं, तर मी इथे थोडासा गुळाचा खळा टाकलेला आहे। आता ही डाळ छानपैकी 10 ते 15 मिनिटं आपण भाज्यांबरोबर शिजवून घेऊया। एकदा अशा पद्धतीने सांबार नक्कीच करून बघा, तुम्ही मार्केटमधले मसाले आणणं विसरूनच जाल आणि त्याचबरोबर नेहमी अशाच पद्धतीने हे सांबार बनवाल। आणि आता मी हे सांबार इकडे उकळतं आहे ना, म्हणजे आपलं सांबार तयार होतं आहे तोवर आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ। ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला ह्या नक्कीच आवडतील। खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, म्हणजे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले, ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। त्याचबरोबर चटणीला घट्टसरपणा येण्यासाठी मी अर्धा वाटी डाळ्या किंवा डाळवं घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। आता यात काही कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर काही आल्याचे काप टाकून घेतले। चवीनुसार साखर आणि मीठ टाकून घेऊया। 1 चमचाभर साखर टाकली, 1 छोटा चमचा। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं चटणीला आंबटपणा येण्यासाठी मी इथे चिंच पण टाकून घेतली, तुम्ही त्याऐवजी लिंबूसुद्धा पिळू शकतात। आणि ह्याचं थोडंसं पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेऊ। इकडे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे, तिकडे सांबारही आपलं जवळजवळ रेडीच आहे आणि चटणीसुद्धा आपली पूर्ण तयार झालेली आहे। आता फक्त तुम्हाला चटणी कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मला अजून थोडीशी पातळ हवी होती म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी यात ओतून घेतलं। आता ही चटणी व्यवस्थित मिक्स करूया आणि चटणीला आणि सांबारला छानपैकी तडका देऊन घेऊ, म्हणजे आपली चटणीही तयार होईल आणि सांबारही तयार होईल। बघा चटणीचा रंग किती सुरेख आला। अशा पद्धतीने तुम्ही एकदा सांबार आणि चटणी नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। इकडे आपलं सांबारही तयार झालेलं आहे
आणि सांबरचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे। आणि भाज्या अशा पूर्णपणे मऊसर शिजवायच्या नाही हां, त्यात थोडासा क्रंच असेल ना तर त्या खायला अजूनच टेस्टी लागतात। पण ती टोटली तुमची चॉईस आहे हां, तुम्हाला खूप जर जास्त मऊसर शिजवायचे असेल तर ते तुम्ही शिजवू शकता। आता आपण दोन्हींनाही एक तडका देऊन घेऊया। आणि तडका देण्यासाठी मी गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेली आहे। त्यात एक छोटासा चमचा तेल टाकून घेऊ। तेल व्यवस्थित तापलं की त्यात एक चमचा आपण मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर पाव चमचा हरभऱ्याची डाळ, पाव चमचा उडीद डाळ, त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा हिंग टाकून घेऊया। आणि हिंग टाकला की गॅस बंद करूया। आणि हा गरमागरम तडका आहे ना, सर्वात प्रथम आपण चटणीवर ओतून घेऊया। आणि अशाच पद्धतीने पुन्हा एक तडका आपण सांबरवर टाकून घेऊया। आणि चटणीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि इतकी झणझणीत फोडणी या चटणीला बसलेली आहे, दिसायलाच खूप अप्रतिम दिसते। बघता क्षणी ही चटणी खावीशी वाटते बघा। आता अशाच पद्धतीने दुसरा तडका तयार करून घेऊ आणि तो सुद्धा गरमागरम सांबरवरती टाकून घेऊया। म्हणजे तेच कढीपत्ता, थोडीशी उडीद डाळ, मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या आणि हिंग अशाच पद्धतीने आपण तडका तयार करून घेतला आणि तो सुद्धा आपण सांबरवरती टाकून घेतला। आपलं सांबर आणि चटणी तयार झालेली आहे। आता आपण ह्या दोघांची प्लेटिंग करूया। तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या जितक्या पण माझ्या रेसिपी येतील ना त्यांचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। गरमागरम सांबर, त्याचबरोबर चटपटीत खोबऱ्याची चटणी आणि सोबत पांढरी शुभ्र टम्म फुगलेली इडली, असा नाश्ता असेल ना तर यापेक्षा काय हवं आहे। आणि हो, हिवाळ्यात इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि अगदी पांढरी शुभ्र आणि टम्म फुगलेली इडली साऊथ इंडियन स्टाईल कशी बनवायची, ही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर मला नक्कीच कळवा, म्हणजे कमेंट करा। हिवाळ्यात इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि त्यापासून कशी टम्म फुगलेली पांढरी शुभ्र इडली बनवायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासाठी अपलोड करेल। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।